हा विचार करण्याचा म्हणजे गोष्ट आहे. कोणीतरी एखादं पॉपअप टाकतं, कोणीतरी एखादं असं काहीतरी कन्सेप्ट मांडतं आणि आपण त्या कन्सेप्टला आपल्या माइंडमध्ये मोठं करतो. आणि म्हणूनच मी सुरुवात केली की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. आणि हा मानसिकतेमध्ये स्वतः करून घेतलेला पेन आहे असं मला वाटतं. कारण आज जरी तुम्हाला ती जबाबदारी वाटत असेल तर भविष्यात मात्र कुठेतरी तो रिग्रेट फील होतं. माझं असं स्पष्ट मत आहे की आईला हा जो काही एक गर्भ दिलेला आहे, स्त्रीगर्भ लाभलेला आहे, खरं तर हा नवनिर्मितीसाठी लाभलेला आहे. निसर्गानं, नेचरनं या स्त्रीला जे युट्रस दिलेलं आहे त्या माध्यमातून जन्माला येणारं बाळ हे फक्त तिचं बाळ म्हणूनच नाही, तर या निसर्ग चक्राचा एक भाग आहे. मी भारतीय महिलांमध्ये हे सांगत असताना नेहमी सांगतो की आज तुमच्या युट्रसमध्ये वाढणारं हे बाळ फक्त तुझं बाळ म्हणूनच पाहायचं नाहीये, तर हे बाळ कदाचित उद्याचं भारतरत्न आहे, भारताचं भवितव्य आहे, असा एक वेगळा विचार ठेवून जर का या प्रेग्नन्सीचा दृष्टिकोन बदलला तर मला वाटतं की उद्या प्रत्येक पालकाला, त्या प्रत्येक आईला हा मुमेंट म्हणजे अभिमान वाटावा लागेल.